लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि MIDC कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडाकेबाज कारवाई करत 134 किलो गांजा जप्त करून गांजा माफियांचे कंबरडेच मोडले। पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे। दिनांक 20 मे 2026 रोजी रात्री 8:30 वाजता कवलापूर येथे सापळा रचून पोलिसांनी विकी विजय कांबळे वय वर्ष 32 राहणार भीमनगर बारामती यास अटक केली आहे। त्याच्याकडून 33,50,000 रुपये किमतीचा 134 किलो गांजा, 9 लाख रुपये किमतीचा इनोवा कार, 10,000 रुपयांचा मोबाईल, 3,500 रुपये रोख असा एकूण 42,63,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पथकाने सुमारे 45 मिनिटे जीवघेणा पाठलाग करून कुपवाड येथे गाडी अडवून आरोपीस जेरबंद केले। आरोपी विकी कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पुणे ग्रामीणमधील शहर पोलीस ठाणे येथे 48 किलो गांजाच्या गुन्ह्यात आरोपी होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहभागी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू घाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद घाडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, श्रीकांत कोळी, शैलेश पाटील, सतीश सूर्यवंशी, राजू बर्गे, सचिन काटकर, प्रशांत शिंदे, अविनाश पाटील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद घाडगे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।